today we are going to see very important topic, that is the tenses. You know, tenses is one of the most important topics. If you don't know the structure of any tense, you cannot speak that particular topic clearly. And so while talking, you need to learn tenses very clearly. You should have the right knowledge of the tenses. म्हणून आपण आज जो टॉपिक निवडलेला आहे तो आहे टेन्सेस. अगदी छोट्या वर्गापासून तर अगदी हायर लेवलच्या सर्व क्लासेससाठी टेन्सेस हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की टेन्स हा शब्द कसा तयार झाला, हाऊ इज इट ओरिजिनेटेड. टेन्स हैज कम फ्रॉम द लॅटिन वर्ड that is tempus. Tense has come from the Latin word that is tempus, and tempus means that is time. Tempus means time. And tense has formed from two words, that is tense plus sense is equal to time plus sense, time plus sense is equal to tense. What is the tense? Time plus sense is equal to tense. It indicates the time and that is the tense. And let us see today there are three main tenses in English. Let us see the tenses. Tense is divided into its three types, that is present tense, past tense and future tense. It is divided into three main categories. Those are present, past and future tense. When we talk about the present, we are talking at the present time what is going right now. सध्या चालू असलेल्या वेळेत काय चालू आहे ती घटना वर्णन करण्यासाठी आपण प्रेझेंट टेन्स वापरतो, आणि याच्या अगोदर काय घडलेलं होतं हे सांगण्यासाठी आपण पास्ट टेन्स वापरतो, आणि भविष्यामध्ये काय घडणार आहे हे दाखवण्यासाठी आपण फ्युचर टेन्स वापरतो. टेन्स इज यूज्ड टू इंडिकेट द टाइम, whether that action is taking place at the time of speaking, whether it has taken place already or is it going to take place in the future. We indicate all the times through the tense only. It indicates the sense of time आणि त्याच्यामधून टाइम व्यक्त होतो. म्हणून present, past and future, these are the three main tenses we are going to learn. Again, each tense is divided into its four subkinds. Each tense is divided into its four subtypes or four subkinds. Number one, present tense. Present tense is divided into its four parts. तर वर्तमान काळाला पुन्हा चार काळात विभागणी केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दुसरा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स तिसरा आहे, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा चौथा काळ आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स साधा वर्तमान काळ. एखादी क्रिया एक जनरली हॅबिच्युअल ऍक्शन वगैरे व्यक्त करताना, आपण एखादी सवयीची गोष्ट व्यक्त करताना, दैनंदिन गोष्टी जेव्हा घडतात त्या गोष्टी आपण सांगतो, अशा वेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसं आपण म्हणतो हॅबिच्युअल ऍक्शन सांगायचे असेल किंवा दैनंदिन घडणारी घटना, जसं मिल्कमॅन ब्रिंग्स द मिल्क, दूधवाला दूध आणतो, तो आत्ता आणत नाही, नेहमीच आणतो, पण ह्या वारंवार रोज रोज घडणाऱ्या घटना आहेत, डेली ह्या घटना घडणाऱ्या आहेत. म्हणून अशा वेळेला आपण काय करतो, या पद्धतीने वापर करतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा. कधी कधी त्रिकालबाधित सत्य आहे. आता आपण जेव्हा टेन्सेस एकाएकाने पाहू तेव्हा सर्व उदाहरणासहित लिखित स्वरूपात पाहूया. जसं सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, कालही उगवला, आजही उगवतो आणि उद्याही उगवेल.
उडवेल. म्हणजे त्रिकालाबाधित, त्याला काळाचा परिणाम होत नाही, ते अबाधित असते, म्हणून त्याला त्रिकालाबाधित म्हणतात. दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. अशा वेळेला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटल्यानंतर इफ द ऍक्शन इज गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग, बोलते वेळी एखादी क्रिया जर चालू असेल, when that action takes place at the time of speaking, we use a present continuous tense. बोलताना एखादी क्रिया चालू आहे असे दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हटल्यानंतर याचा संबंध मात्र एखादी क्रिया भूतकाळात चालू झाली, परंतु त्याचे परिणाम आतापर्यंत आहेत, आता पूर्ण झालेली आहे क्रिया, आता ती चालू नाही. We have completed or that action has completed already but its effects are still now. ती क्रिया घडलेली आहे, परंतु त्याचे परिणाम मात्र ताजे आहेत असे आपण सांगतो, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो. जसं आय हॅव रिटन अ पोएम, मी एक कविता लिहिलेली आहे. सकाळी लिहिलेली आहे का काल लिहिलेली आहे माहित नाही, पण यस्टरडे म्हणून सांगू शकत नाही. यस्टरडे म्हणलं की पुन्हा पास्ट टेन्स म्हणतात. मी एक कविता लिहिलेली आहे, 2 तासापूर्वी लिहिलो का आता लगेच थोड्या वेळाखाली लिहिलो माहित नाही. दिस इज कॉल्ड, म्हणजे अशा वेळा हॅव आणि हॅज वापरून जेव्हा वर्ब फॉर्म थर्ड वापरतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे, दॅट ऍक्शन इज स्टील गोइंग ऑन अँड इट हॅज स्टार्टेड इन द पास्ट, भूतकाळात सुरू झालेली क्रिया आहे आणि ती अद्याप चालू आहे असे सांगतो, त्यावेळेला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापरतो. एखादी घटना आपल्याला सांगायची आहे. जर मला म्हणायचं असेल आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 20 इयर्स, मी 20 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे. मीन्स आय हॅड स्टार्टेड माय टीचिंग करिअर 20 इयर्स बॅक. 20 वर्षापूर्वी चालू केलेली गोष्ट होती, पण ती स्टॉप झालेली नाही, कंटिन्यू आहे. अद्याप ती क्रिया चालू आहे, भूतकाळात चालू झालेली क्रिया आणि आताही चालू आहे. ती क्रिया अनेक वेळा पूर्ण झालेली आहे आणि सध्या चालू पण आहे. अशा वेळेला आपण वापरतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता त्याच्यानंतर पुन्हा पाहूया पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे प्रकार पाहताना पास्ट टेन्स इज आल्सो डिव्हायडेड इनटू इट्स 4 पार्ट्स. पास्ट टेन्स सुद्धा पुन्हा 4 प्रकारात विभागलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा नंबर 1 सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणतो, इथे सुद्धा साधी घटना आहे. एखादी घटना मागे भूतकाळात घडलेली होती, आपण साधं वाक्य म्हणतो ही केम येस्टरडे, तो काल आला. आय वेंट टू पुणे, मी पुण्याला गेलो. अशा गोष्टी सांगताना आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म सेकंड म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळात एखादी विशिष्ट वेळी घटना चालू होती असे वर्णन करताना आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणल्यानंतर भूतकाळात क्रिया चालू होती, आता नाही, पण एका विशिष्ट वेळेला ती क्रिया चालू होती. आपण म्हणतो आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो. ही वॉज स्विमिंग इन द रिव्हर, तो नदीत पोहत होता, ती क्रिया चालू होती असे सांगताना आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे पास्ट परफेक्ट टेन्स. ती क्रिया पूर्ण झालेली असेल, झालेली होती असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. जनरली जेव्हा 2 काळाचं कॉम्बिनेशन होते, तेव्हा या काळाचा जास्त वापर होतो. जसं आपण म्हणतो ही हॅड गॉन टू पुणे बिफोर माय अरायवल, माझ्या आगमनापूर्वीच तो पुण्याला गेलेला होता. ही हॅड गॉन, सब्जेक्ट हॅड आणि वर्ब फॉर्म थर्ड. ही हॅड गॉन टू पुणे, तो पुण्याला गेलेला होता. कधी? बिफोर माय अरायवल, माझ्या आगमनाच्या पूर्वी. एक घटना घडण्याच्या अगोदर दुसरी क्रिया घडलेली होती. 2 काळ वापरले जातात या ठिकाणी. एक सिंपल पास्ट टेन्स आणि त्याच्यानंतर एक पास्ट परफेक्ट टेन्स. जी अगोदर घटना घडली त्याला पास्ट परफेक्ट वापरतात, जी नंतर घटना घडली त्याला सिंपल पास्ट वापरतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्यावर व्हिडिओ देऊ तेव्हा मात्र त्याचा आपण अनेक उदाहरणासहित विश्लेषण करू. आता फक्त एवढंच समजून सांगायचं, भूतकाळात अगोदरच ती क्रिया घडून गेलेली होती, अनेक दिवसापूर्वी ती घटना घडलेली होती असे सांगतो.
तेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी घटना भूतकाळात सुरुवात झालेली होती, काही दिवस चालू होती, मी ज्या वेळेबद्दल बोलतो त्या वेळेपर्यंत ती चालूच होती, भूतकाळामध्ये असे सांगताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. जसं एखादी गोष्ट आपण सांगायची आहे, ही हॅड बीन टीचिंग इन पुणे युनिव्हर्सिटी. तो पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आलेला होता, पुण्याच्या विद्यापीठात शिकवत आलेला होता. म्हणजे ती क्रिया भूतकाळात अगोदर सुरू झालेली होती, मी जेव्हाचं वर्णन करतो त्यावेळेपर्यंत ती क्रिया चालू होती. अशा पद्धतीने आपण पास्ट टेन्सचे 4 प्रकार पाहिले. आता तिसरा प्रकार पुन्हा आपण पाहूया, फ्युचर टेन्स. अगेन फ्युचर टेन्स इज डिवाइडेड इनटू इट्स 4 पार्ट्स. पुन्हा त्याचे 4 भाग करूया. सेम वे सिंपल फ्युचर टेन्स. एखादी साधी घटना सांगायचं भविष्य काळातील, आय शॅल कम टुमॉरो. ही विल नॉट कम, तो येणार नाही. म्हणजे एखादी साधी घटना भविष्य काळातील सांगताना साध्या भविष्य काळामध्ये आपण सहज व्यक्त करतो, सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस परफॉर्म पर्सन, अशा स्वरूपात, अशा रचनेत. जेव्हा आपण त्या काळावर प्रत्यक्ष व्हिडिओ बनवू तेव्हा त्याचे अनेक उदाहरण असं हे, हाऊ टू मेक इट निगेटिव्ह, हाऊ टू मेक इट इंट्रोगेटिव्ह अँड व्हॉट आर द युजेस ऑफ फ्युचर टेन्स वी आर गोइंग टू लर्न इन स्पेशल व्हिडिओ. अशा त्या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मग सिंपल फ्युचर टेन्स नंतर पुढील आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता एक तर भविष्यात घडणारी गोष्ट आहे, आता घडली नाही, आणि त्याच्यानंतर ती भविष्य काळात चालू असेल. इन फ्युचर दॅट ऍक्शन विल बी इन प्रोग्रेस. भविष्य काळामध्ये ती क्रिया चालू असेल असे सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सहज आपल्याला एखाद्याने विचारलं, आपण 8 दिवसानंतर मुंबईला जाऊया, आता त्याच्यावर आपण रिएक्शन काय देणार? आपण थोडंसं हसू. कारण का, आपल्याला तर आजच जायचं आहे किंवा उद्या जायचं आहे, 8 दिवसाच्या आत तर परत यायचं आहे, आणि तो विचारतो लेट्स गो टू मुंबई ऑन नेक्स्ट संडे. आणि आपण म्हणलं आय विल बी कमिंग बॅक फ्रॉम मुंबई नेक्स्ट संडे. पुढच्या संडेला तर मी मुंबईहून परत येत असेल, येण्याची क्रिया चालू असेल, भविष्य काळामध्ये ती क्रिया चालू असेल असे सांगण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. म्हणजे भविष्य काळामध्ये सुद्धा क्रिया कोणती तरी चालू राहणार आहे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. भविष्य काळामधील एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल, कारण एखादा आपण टार्गेट करतो. समजा आज एखादा विद्यार्थी 8व्या वर्गात आहे, 2020 मध्ये 8वीत आहे, 21 मध्ये 9वी, 22 मध्ये 10वी आणि 23 मध्ये तो 11वीत प्रवेश करणार आहे. इन 2023 आय विल बी इन दिस कॉलेज. मी ह्या कॉलेजमध्ये असेल 2023 मध्ये. I will have taken my admission in this college. I will have taken my admission in this college. मी ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलो असेल, पण कधी? 2023 मध्ये. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आणि अत्यंत कमी वापर ज्या काळाचा आहे तो आहे शेवटचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इट इज रेअरली युज्ड, नियर अबाउट इट इज नॉट युज्ड. याचा वापरही फार होत नाही, खूप कमी वापर होतो, परंतु आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर अशा वेळेला आपण म्हणतो आय शॅल हॅव बीन गाइडिंग थाउजंड्स ऑफ पीपल. मी हजारो लोकांना मार्गदर्शन करत आलेलो असेल. स्वप्न पाहतो आपण. भविष्य काळात एखादी क्रिया घडत आलेली असेल असे सांगताना आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. देयर आर 3 मेन टेन्सेस. दे आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स and the future tense. Again, each tense is divided into its 4 subtypes. For example, present tense
has the four types, that is simple present, present continuous, present perfect and present perfect continuous. The same way, past tense is divided into four parts, that is simple past, past continuous, past perfect and past perfect continuous. And the last type, that is the future tense, it is also divided into its four subkinds, that is simple future, future continuous, future perfect and future perfect continuous tense. In this way, in this video, I think you may have understood what is the tenses and what are the types of the tenses. And in the next video, let us see